नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी बोलतोय तो दिवस 14 जानेवारी 2026 आहे. म्हणजे उद्या सकाळपासून मतदानाला सुरुवात होणार आहे. आणि या निवडणुका जितक्या वादग्रस्त करता येतील, जितका त्यांना कोर्टामध्ये, कायद्यामध्ये, प्रक्रियेमध्ये अडथळे आणता येतील, तेवढंच काम विरोधी पक्षाने केलेलं आहे. निवडणुका लढण्यासाठी असतात आणि लढण्याचा जो परिणाम येईल त्यावर आधारित पुढचं सगळं राजकारण चालतं. पण निवडणुका न लढता आपली सगळी असलेली ऊर्जा ही निवडणुकीच्या कारणासाठी मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी न लावता बाकीच्या उचापती करत बसणं, यातच गेल्या 10 वर्षामध्ये संपूर्ण देशातल्या आणि प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकारणाचा चुथडा झालेला आहे. आणि ह्याविषयी मी वारंवार विरोधी पक्षाला सावध करत असतो की तुम्हाला भाजपला किंवा भाजपचं जे गठबंधन आहे त्याला हरवायचं असेल, महायुतीला हरवायचं असेल, तर मतदार ही सगळ्यात मोठी ताकद असते. मतदाराला आपल्या बाजूला वळवणं आणि ते वळवण्यासाठी जितकी मेहनत करायची तितकी मेहनत करायची, त्यापेक्षा अधिक करण्याचा प्रयत्न करायचा. आणि मतदार तुमच्या बाजूला वळला की बाकी कितीही गफलती, भ्रष्टाचार, अडचणी आणल्या गेल्या तरीही तुम्ही विजयी होता किंवा विजयाच्या वाटेवर तुमचा प्रवास सुरू होतो. पण नाचता येईना अंगण वाकडे ही जी आपल्याकडे एक उक्ती आहे, त्याच आधारे राजकारण करायला निघालेले जे लोक आहेत, त्यांना निवडणुका जिंकणं, राजकारण करणं यापेक्षा बस सत्ताधारी पक्षाला शिव्याशाप देत बसणं आणि त्यांचा विजय खोटा आहे हे सांगत बसणं, अशा रीतीने सगळे कृती करायची. म्हणजे एक प्रकारे आपणच निष्क्रिय राहायचं आणि परत विरोधी पक्ष विजयी झाला, कमीत कमी मेहनतीवर सत्ताधारी पक्ष विजयी झाला तरी त्याच्यावर परत खोटेपणाचा आरोप करायचा. पण आपण मेहनत घ्यायची नाही. आणि ज्या वेळेला अशा प्रकारचं राजकारण चालतं तेव्हा तुम्ही स्वतःसाठी पनवती झालेले असता, तुम्ही स्वतःसाठी अपशकुन आणि अभिशाप झालेले असता. हे मी वारंवार सांगत आलेलो आहे. माझ्यावर भाजपचा चाटुकार, भाजपचा समर्थक, मोदी भक्त असे शेकडो आरोप होतात. ते होऊ द्या, ते करा. पण निदान ज्या वेळेला खरी लढत असते, निवडणूक लढवली जात असते, त्यावेळेला भाऊला किंवा अन्य कोणाला शिव्याशाप देणं यापेक्षा आपली सगळी ताकद, सगळी शक्ती ही निवडणूक जिंकण्यासाठी झोकून द्या, हे पण आवाहन मीच करत असतो. आणि हे मी आज सांगतोय असं मानू नका. मी 7 दिवसापूर्वी या महापालिकांच्या निवडणुका आल्या आणि चालू होत्या त्या दरम्यान एक व्हिडिओ केला होता की ठाकरे बंधूंना यापेक्षा मोठा अभिशाप किंवा शापवाणी काय असेल. तो नेमका याच मुद्द्याचा होता. आणि अजून मतदान झालेलं नाही तर तो त्या शापवाणीने ठाकरे बंधूंना बसलेला दणका समोर आलाय आणि म्हणून आजचा व्हिडिओ करतोय. शकून अपशकून माना, श्राप अभिशाप, वरदान माना न माना, श्रद्धा माना अंधश्रद्धा माना, पण जे अनुभव असतात त्या अनुभवातून आपण काहीतरी शिकत असतो. आणि मी त्या 7 दिवसापूर्वीच्या त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की असीम सरोदे सारखे जे वकील किंवा पुरोगामी बुद्धिमंत ज्या वेळेला उद्धव ठाकरे बंधू यांच्या पाठीशी उभे राहतात, यासारखा अभिशाप नाही, त्यासारखी शापवाणी नाही. आणि ते सांगताना मी आणखीन एक उदाहरण दिलं होतं, जसं उत्तर भारतामध्ये दीर्घकाळ माध्यमातून झळकलेले योगेंद्र यादव नावाचे एक निवडणूक शास्त्रज्ञ, सेफॉलॉजिस्ट आहेत. ते कधी शेतकरी नेता बनतात, कधी आणखीन कसले नेता बनतात, कधी मुस्लिमांचे नेता बनतात. तो माणूस सुद्धा अशीच पनवती आहे. जिथे ज्याच्या बाजूने उभा राहील त्याला शत्रूने हरवण्याची गरजच नसते. केवळ योगेंद्र यादव तुमच्या समर्थनासाठी आला किंवा तुमचं कोड कौतुक करू लागला की समजायचं आपलं वाटोळं झालं.
आणि ते झालं. ते हरियाणामध्ये त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला, महाराष्ट्रात त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला, त्यांनी दिल्लीमध्ये केजरीवालला पाठिंबा दिला आणि बिहारमध्ये त्यांनी तेजस्वी यादव आणि काँग्रेसला पाठिंबा दिला आणि चारही ठिकाणी भाजप विरोधातल्या पक्षांचा बट्ट्याबोळ झाला. महाराष्ट्रामध्ये अशी एक टोळी आहे जिला निर्भय बनो म्हणून ओळखलं जातं. हे जितकं तावातावाने शरद पवार असतील, महाविकास आघाडी असेल, उद्धव ठाकरे असतील यांचा पाठपुरावा करतात, त्यांना पाठिंबा देतात, त्यांना गुणगान करतात, तेवढं तेवढं महाविकास आघाडीचं पुरतं वाटोळं होऊन गेलेलं आहे. आणि म्हणून 8 दिवसापूर्वी 10 दिवसापूर्वी जेव्हा निवडणुकीचे अर्ज भरले जात होते महापालिकांच्या आणि त्यामध्ये काही मागे घेतले जात होते, बिनविरोध निवडी होत होता आणि त्यातून जो वाद निर्माण करण्यात आला, आजपर्यंत असे अनेक लोक बिनविरोध निवडून आलेत, ते मी इतर व्हिडिओमधून सांगितलेलं आहे. त्यामुळे याच वेळेला काहीतरी नवलाही घडले असं नाही. ममता दिदीच्या पश्चिम बंगालमध्ये जवळजवळ 20,000 उमेदवार हे बिनविरोध निवडून आले. तुलनेने महाराष्ट्रात काय 60-70 किंवा 200 असतील तर त्याला किरझाड की पत्ती, पण कल्लोळ करायचा. निवडणुका दारात उभे आहेत, मतदाराला भेटा, मतदाराकडून आपल्या बाजूला मतदार वळवण्याचा प्रयत्न करा, ते सोडून याच्यावर चॅनेल पासून मीडियामधून धुमाकूळ घातला जात होता आणि त्यामध्ये या सगळ्या भाजप विरोधी पक्षांचे नेते उत्साहाने भाग घेत होते. पण सगळ्यात प्राधान्य असे ते मतदाराने मतदान करण्याला आणि ते मतदान आपल्याला मिळण्याला त्याकडे पाठ फिरवली गेली होती. आणि अशा वेळेला मतदार झक मारला, रे आपण भाजपला कोर्टात जाऊन सरळ करू असं सांगणार कोणी पुढे आला तर त्यापेक्षा दुसरा घातपाती तुमच्यासाठी दुसरा कोणीही नसतो. आणि तेच काम 8-10 दिवसापूर्वी असीम सरोदे यांनी केलं. तुम्हाला माहितीच असेल की महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार पडून एकनाथ शिंदे सरकार बनलं, शिवसेना फुटली वगैरे वगैरे, त्या संबंधी जितक्या कोर्ट कचेऱ्या झाल्या त्यामध्ये असीम सरोदे हिरिरीने आवेशाने उद्धव ठाकरे यांचं समर्थन करत होते. आणि तेवढंच नाही, एकदा तर शिवसेनेच्या मंचावर जाऊन त्यांनी शिवसेनेची कायदेशीर बाजू, घटनात्मक बाजू किती भक्कम आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरेंच्याच बाजूने कसा निकाल येणार आहे आणि उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे हे कसे देशोधडीला लागणार आहेत हे सांगितलं होतं. त्यालाही आता महिने आणि वर्ष उलटून गेली, अजूनही सुप्रीम कोर्टात काही हल्लेलं नाही. पण हे दर 2 आठवड्यांनी, दर 2 महिन्यांनी शिंदे देशोधडीला लागणार, धनुष्यबाण उद्धव ठाकरेंना मिळणार याची ग्वाही देत असतात. आणि उद्धव ठाकरे आणि त्यांचे सगळे समर्थक, पक्ष कार्यकर्ते हे असीम सरोदेच्या त्या मायाजालात फसत असतात आणि आपल्या गुंगीमध्ये राहत असतात, परत परत पराभूत असतात. म्हणून तर या निवडणुकांपूर्वी ज्या नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा धुव्वा उडाला. 288 जागी या नगरपालिका नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये विधानसभेसारखे निकाल आले. भाजप 2 नंबरला एकनाथ शिंदे, 3 नंबरला दादा अजितदादा पवार, 4 नंबरला काँग्रेस, शिवसेना, उबाठा ही 5व्या का 6व्या नंबरला गेली, 7-8 नगराध्यक्ष. पण तरीही ना असीम सरोदे यांची हाऊस फिटलेली आहे ना उद्धव ठाकरे यांची फिटलेली आहे. यावेळेला उद्धव ठाकरे यांच्या बरोबर असीम सरोदे यांनी राज ठाकरे यांना सुद्धा आपल्या लपेट्यात घेतलेलं आहे. कारण या वोट चोरी, निवडणूक मतदार याद्यातल्या गडबडी यासाठी उद्धव ठाकरे यांच्या सोबतीला त्यांचा चुलत भाऊ खांद्याला खांदा लावून उभा आहे, सत्याचा मोर्चा काढण्यापासून वगैरे वगैरे काय करेपर्यंत. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश जाधव
आणि आपल्या परीने काही असे लालूच दाखवून किंवा दडपण आणून किंवा दादागिरी करून ज्या उमेदवारांना माघार घ्यायला लावली त्याचे पुरावे गोळा केले होते आणि त्या आधारावर त्या सगळ्या बिनविरोध निवडींना कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये आव्हान देण्याची भूमिका सरोदे यांनी घेतली. आणि तेव्हाच मी व्हिडिओ केला होता की असम सरोदे हे याचिका घेऊन कोर्टामध्ये जाणार आहेत. यासारखा ठाकरे बंधू आणि राज ठाकरे यांच्या पक्षाला दुसरा अपशकून असू शकत नाही. 7 डिसेंबर 2025 सॉरी 7 जानेवारी 2026 माझा व्हिडिओ आहे प्रतिपक्षावर, बघा तुम्ही. आणि अवघ्या 7 दिवसात हायकोर्टाने भाऊ तोरसेकर जो पत्रकार आहे, साधा वकील नाही, कायदा शिकलेला नाही, त्याची भूमिका मान्य केली आणि असीम सरोदे यांना कोर्टातून हाकून लावलं. त्यांची याचिका फेटाळून लावली. आणि नुसती याचिका फेटाळली नाही, ती याचिका कशी निरर्थक, विसंगत आणि बिनबुडाची आहे हे सांगत हायकोर्टाने मुंबईच्या मतदानाच्या आदल्या दिवशी अविनाश जाधव यांच्या याचिकेला आणि त्यांचे वकील असीम सरोदे यांना दंड ठोठावलेला आहे. यापेक्षा निवडणुकीच्या तोंडावर कुठल्याही पक्षाची, कुठल्याही गठबंधनाची नाचक्की म्हणजे दुसरी काय असू शकते? याची गरज होती का याचा विचार करा. काय 2-1 हजार तरी नगरसेवक निवडले जाणार आहेत, त्यातले 60-70 किंवा 100 बाजूला काढा, उरलेले जागी लढा. पुढे एका कुठल्या तरी 60-70 वॉर्डामध्ये काहीतरी झाले, त्याच्यासाठी तुम्ही जवळजवळ 1700, 1800, 2000 वॉर्ड असतील 29 महापालिकांमधले, ते वाऱ्यावर सोडले आणि डंका पिटत बसले ते बिनविरोध 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 आणि गेले कोर्टात. आणि ती केस चालली असती तरी हरकत नाही. पण नेमकी मतदानाच्या आदल्या दिवशी ज्या वेळेला हा सगळा आरोप बिनबुडाचा असं म्हटलं जातं, तेव्हा भाजपच्या बाजूला कोर्टाकडून योग्य आणि न्याय्य असल्याचं शिक्का मिळतं, प्रमाणपत्र मिळतं आणि त्याचा परिणाम मतदानावर होत असतो. मला खात्री आहे भारतीय जनता पक्ष आज हायकोर्टाने दिलेला हा जो निर्णय आहे तो व्हायरल केल्याशिवाय राहणार नाही, कारण त्याचा उद्या 15 जानेवारीला होणाऱ्या मतदाराला हा निकाल प्रभावित करू शकतो. भाजप आणि महायुती किती खरी आहे, त्यांनी त्यांच्या उमेदवाराच्या विरोधात असलेल्या इच्छुकांनी माघार घेतली तर तो फ्रॉड नाहीये. आरोप करणारे फ्रॉड आहेत, आरोप करणारे बिनबुडाचे आहेत, त्यांच्याकडे कुठलेही पुरावे नाहीत. याच्यावर कोर्टाचं शिक्कामोर्तब होणं हे उद्याच्या मतदानासाठी अत्यंत प्रभावी हत्यार झालंय आणि ते प्रभावी हत्यार भाजपच्या आणि महायुतीच्या हाती देण्याचं पाप असीम सरोदे यांनी केलंय. त्यासाठी मनसेचा धडाडीचा कार्यकर्ता, लढाऊ कार्यकर्ता अविनाश जाधव याला तोंड कशी पाडले. थोडक्यात असीम सरोदे यांच्या आहारी जाऊन उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं वाटोळं झालंच होतं. आता अविनाश जाधवला आपल्या लपेट्यामध्ये घेऊन एक प्रकारे असीम सरोदे यांनी राज ठाकरे यांच्याही पक्षाला जबरदस्त तडाखा दिलेला आहे आणि तो कोर्टाकडून दिलेला आहे. म्हणजे लक्षात घ्या, एक याचिका फेटाळली जाणं ही तेवढी तुलनेने मोठी गोष्ट मानता येणार नाही. पण तुमची याचिका फालतू आहे, निरर्थक आहे, बिनबुडाची आहे, विसंगत आहे आणि त्यामुळे न्यायालयाचा बहुमोल वेळ वाया घालवला म्हणून ती धुडकावून लावली नव्हे, तर त्यासाठी तुम्हाला दंड ठोठावलाय. तुम्ही दुसऱ्या कोणीतरी गुन्हा केलाय हे सांगायला कोर्टात गेला होता. त्याच्या गुन्ह्याची त्याला म्हणजे भाजपला, महायुतीला, त्यांच्या दादागिरीला शिक्षा व्हायला पाहिजे म्हणून कोर्टात गेला होता. पण कोर्टाने तुम्हीच गुन्हेगार आहात, तुम्ही कोर्टाचा, न्यायाचा, घटनात्मक संस्थेचा वेळ वाया घालवला म्हणून तुम्हाला दंड ठोठावला. याचा अर्थ काय होतो मित्रांनो? मतदानाला सुरुवात होण्याच्या अवघ्या 10-12 तास आधी तुम्हाला खोटं पाडलं कोर्टाकडून. आणि कोणी पाडलंय? भाजपने खोटं पाडलेलं. ठाकरे बंधूंना किंवा ठाकरे ब्रँडला
भाजपने किंवा महायुतीने कोर्टात खोटं पाडलेलं नाही. ते महान कार्य तुमचे तारणहार असीम सरोदे यांनी केलेलं आहे. आणि हे होणार याची मला खात्री होती. कारण असीम सरोदे यांची ख्याती अशी आहे की ते ज्या ज्या ठिकाणी हात लावतील त्याचं वाटोळं झालं त्या केसचं हे गृहीत धरायला. आणि मी त्या गृहीतावरच बोललो होतो 7 दिवस आधी. आणि आज एक सणसणीत थोबाडीत मारल्यासारखं दंड ठोठावून कोर्टाने त्यांना हाकून लावलेलं आहे. हाकून लावलेलं आहे. आणि म्हणून मला खात्री आहे भाजप आता ही गोष्ट ही इतकी व्हायरल करेल. कारण उद्या मतदान आहे. मतदानात ज्या वेळेला भाजपच्या विरोधात काय ते उद्धव ठाकरे बंधू यांनी केलेले आरोप कसे कोर्टात खोटे ठरतात हे जेव्हा भाजप सांगतो तेव्हा आपोआपच गेल्या महिन्या दीड महिन्यामध्ये मीडियामध्ये हलकल्लोळ माजून महायुती आणि भाजपच्या विरोधात ठाकरे बंधूंनी केलेले कुठले कुठले आरोप असतील ते सुद्धा तथ्यहीन बिनबुडाचे निरर्थक आहेत यावर शिक्कामोर्तब होत असतं. अर्थात हे सगळे आरोप बाकीचे जे आहेत ते कोर्टात गेलेले नाहीत. पण कानफाट्या म्हणतो ना, कानफाट्या म्हणजे काय असतं की एखादा माणूस 2-3दा लागोपाठ खोटा ठरतो असं दिसलं लोकांना की लोक तो सत्य बोलत असला तरी खोटं मानायला लागतात. असीम सरोदे यांच्या उतावळेपणातून आणि उत्साहातून अविनाश जाधवने जी काही याचिका केली आणि त्याची जी 14 तारीखला आलेली कोर्टाची आदेश आणि प्रक्रिया आहे ती बघितली तर या लोकांनी भाजपला ऐन मतदानाच्या आधी कोलीत हातात दिलं हेच दिसतं. आणि म्हणून मी बाहेरगावी पुण्यात आहे तरी घाई गर्दीने हा व्हिडिओ केलेला आहे. तुम्हाला आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.